महत्वाची बातमी, महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे। कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर सतेज पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालेलं आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि त्याच्यामुळेच आता काँग्रेस ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर सतेज पाटलांकडून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या किनी टोल नाक्यावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महामार्गावरच्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, पुणे बेंगलोर महामार्गाच्या जी काही दुरावस्था झालेली आहे त्याच्या संदर्भात आज पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे ते कागल दरम्यान जे काही टोल नाके आहेत त्या ठिकाणी सकाळपासून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि आता आपण बघतोय या सगळ्या आंदोलकांकडून जी काही वाहनं येत आहेत त्याला थांबवलं जाते आणि त्याच्यावर स्टिकर आहेत ते चिकटवले जात आहेत। खरं तर या सगळ्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न काही वेळापूर्वी किनी टोल नाक्यावर पोलिसांनी केला, मात्र आमदार ऋतुराज पाटील असतील, राहुल पाटील असतील, हे या सगळ्यासाठी आक्रमक होते आणि आपण बघतोय त्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती किनी टोल नाक्यावर पाहायला मिळते। जोपर्यंत हे सगळे खड्डे मुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नये अशा पद्धतीची मागणी काँग्रेसने लावून धरलेली आहे आणि सरकार जोपर्यंत त्या पद्धतीची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका देखील काँग्रेसनं आता घेतल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः सतेज पाटील हे किनी टोल नाक्यावर ठाण मांडून बसले आहेत, तर दुसरीकडे आपण बघतोय ऋतुराज पाटील असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे इतर जे पदाधिकारी आणि आमदार आहेत ते आता थेट किनी टोल नाक्याच्या ज्या लेन मधून गाड्या जातात त्या लेनवर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी वाहनांवर स्टिकर चिकटवले जातात। जोपर्यंत रस्ते व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत टोल देणार नाही अशा पद्धतीचे स्टिकर आहेत ते लावले जात आहेत। पोलिसांनी हे सगळे स्टिकर लावायला काही वेळापूर्वी विरोध केला आणि त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती आणि तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली, मात्र आता आपण बघतोय नक्कीच भूषण तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणाहून या टोल नाक्यावरून ज्या गाड्या जात आहेत त्या गाड्यांवर त्यांच्याकडून स्टिकर्स जे आहेत ते लावण्यात येत आहेत। जोपर्यंत रस्ते सुरळीत होत नाहीत, चांगले होत नाहीत तोपर्यंत टोल देणार नाही अशा आशयाचे हे स्टिकर्स आहेत आणि प्रत्येक गाडीवर, चारचाकी गाडीवर, ट्रकवर, टेम्पोवर जे या टोल नाक्यावरून जात आहेत त्या गाड्यांवर हे स्टिकर्स जे आहेत ते अशा पद्धतीने लावले जात आहेत। सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे। महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। हा महामार्ग असल्यामुळे साहजिकच चांगला रस्ता असणं अपेक्षित असताना या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांच्या गतीवर सुद्धा, वेगावर सुद्धा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हा मार्ग चांगला होत नाही, रस्ते सुरळीत होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून केली जाते आणि त्याच्यामुळेच काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि कोल्हापूरमधल्या किनी टोल नाक्यावर आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहताय, महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। महामार्गावरच्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस ही चांगलीच आक्रमक झाली आहे। कोल्हापूरमधली दृश्य, सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे आहे ते छेडलं जात आहे आणि या गाड्यांवर या ठिकाणी स्टिकर्स जे आहेत ते काँग्रेसकडून लावले जात आहेत की जोपर्यंत रस्ता चांगला होत नाही, रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते बुजवले जात नाहीत, खड्डेमुक्त हा महामार्ग होत नाही तोपर्यंत टोल देणार नाही अशा आशाचे हे स्टिकर्स आहेत आणि किनी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। या सध्या मी आणेवाडी टोल नाक्यावर आहे। आपण पाहू शकता की काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आणेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत जो महामार्ग आहे या महामार्गावर, राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य असेल किंवा रस्त्याची दुरावस्था आहे, याबाबत अजूनही या ठिकाणी टोल नाक्याकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे मोठमोठ्या अपघातांचं प्रमाण जे आहे ते या रस्त्यावर झालेले आहेत आणि याच्याच निषेधार्थ आज पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून आपण बघतोय कोल्हापूर ते पुण्याच्या दरम्यान जे काही टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावर आंदोलन आहे ते केलं जात आहे आणि आपण बघतोय आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते टोल नाक्याची जी काही लेन आहे त्या लेनवर आले आहेत आणि लेनवर अशा पद्धतीने आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून हे स्टिकर्स लावले जाते ज्यावर जोपर्यंत खड्डे बुजवले जाणार नाहीत तोपर्यंत
टोल देणार नाही अशा आशयाचा हा फलक आहे। रस्त्यावर खड्डे हजार, टोल भरून जनता बेजार असा उल्लेख असणारे हे सगळे फलक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। आणि काँग्रेसने देखील अशीच भूमिका घेतलेली आहे, जोपर्यंत हे रस्ते सगळे सुरळीत केले जात नाहीत, व्यवस्थित केले जात नाहीत, तोपर्यंत टोल भरणार नाही। आणि तशा पद्धतीची घोषणा देखील सरकारनं करावी अशी मागणी जी आहे ती आता काँग्रेसनं केलेली आहे। आणि जोपर्यंत अशी घोषणा होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरून उठणार नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका देखील काँग्रेसने घेतली। आणि म्हणूनच आपण बघतो एका बाजूला सतेज पाटलांनी किनी टोल नाक्यावर ठिय्या मांडलेला आहे, तर दुसरीकडे आमदार ऋतुराज पाटील असतील, त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांनी अशा पद्धतीनं हे लेनवर आंदोलन सुरू केलेलं आहे। जी काही वाहनं लेनवर येत आहेत, ट्रक येत आहेत, त्यांच्यावर अशा पद्धतीनं स्टिकर जे आहेत ती ऋतुराज पाटील यांच्याकडून चिकटवली जात आहेत। आपण ऋतुराज पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, स्टिकर एका बाजूला सतेज पाटील ठिय्या आंदोलन करतायत, इकडे तुम्ही स्टिकर चिकटवाय आवाहन करताय। काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत जो रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था आज सगळ्यांनी अनुभवलेली आहे। आमच्या पक्षाची एवढी मागणी आहे की जो सर्व्हिस रोड आहे हा चांगला करून आज तुम्ही हे टोल घेतले पाहिजेत। आणि मग जर आज रस्ते चांगले नसतील तर तुम्ही टोल का घेता ही आमची ठामपणे सगळ्यांचीच मागणी आहे। आज जोपर्यंत हा रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत हा टोल घ्यायचा नाही ही ठामपणे भूमिका आज काँग्रेस। वाहनधारकांची काय प्रतिक्रिया ऐकायला मिळते? वाहनधारकांना खऱ्या अर्थानं जो त्रास होतोय हे तुम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। जवळजवळ 9 तास आज किंवा 7 तास किमान पुण्यापासून कोल्हापूरला यायला लागतात। अशी दुर्दैवानं परिस्थिती आज आमचा कोल्हापूरचा नागरिक असेल किंवा पुण्यापासून येणारा नागरिक असेल हा सगळाजण अनुभव घेतो। दुर्दैवानं अनेक ॲम्ब्युलन्स येतात, त्यांना त्रास होतो। म्हणजे सगळा त्रास होऊ नये यासाठी आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। पहिला आपण नागरिकांच्या